नमस्कार, मी प्रीतम सुधीर शहा, संचालक रिलायन्स एज्युकेअर, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या कन्सल्टन्सीमध्ये मनापासून सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करीत आहे। आज 1 ऑगस्ट सर्वांना या ऑगस्ट महिन्याच्या आमच्या ग्रुपतर्फे आमच्या टीमतर्फे येणारा हा महिना तुम्हाला आनंद जाईल अशी अपेक्षा धरून हा व्हिडिओ सुरुवात करतो। सर्वांना ज्या गोष्टीची वाट बघत होते सगळे ते पालक की तो ऑल इंडिया काउन्सिल राऊंड चालू झालेला आहे, तरी 2 दिवसापूर्वीच नोटिफिकेशन आलं, पण मी काल माझ्या क्लायंट्सला भेटण्यासाठी पुन्हा ऑफिसला गेलो होतो, त्यामुळे मी तुमच्याशी यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क साधू शकलो नाही। आता जसे अपडेट्स असतील तसं मी तुम्हाला रोजच्या रोज अपडेट करत जाईल। हा राऊंड 14 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हिंट दिल्याप्रमाणे कुठलीही गडबड करायची गरज नाही। कुठलाही राऊंड असं कधीच होत नाही की रात्री तुम्हाला नोटिफिकेशन सकाळी तुम्हाला पटकन रजिस्ट्रेशन करायचे, पैसे भरायचे आणि संध्याकाळपर्यंत क्लोज होतो, असं कधीच होत नसतं। प्रत्येक राऊंडसाठी राऊंड 1 असो, राऊंड 2 असो, राऊंड 3 असो, राऊंड 4 स्पॉट राऊंड, मॉक राऊंड, जो कोणताही राऊंड असेल, ऑल इंडिया राऊंड असेल, स्टेट राऊंड असतील, प्रत्येक राऊंडसाठी तुम्हाला NMC भरपूर वेळ देत असते। त्या दरम्यान आपण आपल्या जवळच्या किंवा तुमच्या विश्वासार्थ कन्सल्टंटला भेटा, त्याच्या मार्गदर्शनातून योग्य त्याचे चॉईस फिलिंग करा तुमच्या मार्कानुसार आणि पुढची तुमची प्रक्रिया करून घ्या, अशी सर्व विद्यार्थी आणि पालकांना माझी नम्र विनंती आहे। त्याचबरोबर आता आपण मेन मुद्द्याकडे वळलं पाहिजे। तो मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का, स्पष्ट बोलायचं झालं तर जे आपल्याला मार्क पडले आहेत, कुणाला किती मार्क पडले, जे मुलं आता ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणार आहेत, ज्यामध्ये आपण भारत देशातले 15%, डीमचे 100%, एम्स असे बरेचसेच कॉलेजेस ज्यामध्ये ज्या मुलांना चांगले मार्क पडले आहेत 600च्या प्लसमध्ये, ते हे राऊंडमध्ये उतरणार। 220 वाला, 230 वाला, 250 वाला पण आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो। पण आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे। स्वप्नामध्ये किंवा भ्रमामध्ये न राहता कोणतर म्हणतंय अरे चल की भर, ऑल इंडियाचा काय फरक पडतोय, भरायला काहीच हरकत नाही, पण ते प्रोडक्ट किंवा ती जागा आपल्याला आपल्या मार्काला मिळू शकते का, हे आपल्या तुमचा जो जवळचा विश्वासार्थ असलेला कन्सल्टंट आहे तुम्ही त्याला विचारा आणि त्या मार्गदर्शनामधून जाऊ। आणि माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्याला का ठीक आहे, हा नीट हा 3 तासाचा प्रेशरचा विषय आहे। कित्येक मुलांना फार चांगले मार्क पडले असता, पडायला त्यांची अपेक्षा होती किंवा तेवढं त्यांचं टॅलेंट पण होतं आणि त्यांनी त्यांचा अभ्यास पण केला होता, पण काय तो 3 तासामध्ये कुणाला काही प्रेशर आलेलं असते, कुणाला टेन्शन आलेलं असते, कुणाला काय तर फॅमिली प्रॉब्लेम झालेला असतो, काही ना काही कारणामुळे त्या टेन्शनमुळे तो विद्यार्थी तेवढा गुण मिळवू शकला नाही। याचा अर्थ असा नाही की तो पुढे जाऊन भविष्यामध्ये एक चांगला उज्ज्वल डॉक्टर किंवा चांगला इंजिनियर बनणार नाही। ठीक आहे, तो त्याचा आपण बॅड पॅच होता असं समजूयात। आणि ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत पण ज्यांना MBBSला घ्यायचं आहे, IQ कोट्यामधनं घ्यायचं आहे, मॅनेजमेंट कोट्यामधनं घ्यायचं आहे, आउट ऑफ स्टेट घ्यायचं आहे किंवा जिथं कमी मेरिट लागतं UP सारख्या स्टेटमध्ये घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी आम्हाला संपर्क साधा। आमची टीम गेले कित्येक वर्ष हे काम करते। आमच्या टीमच्या अनुभवाच्या माध्यमातून व तुमचे मार्क आणि तुमच्या बजेट या माध्यमातून आम्ही तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू। तोपर्यंत सर्व पालकाला आणि विद्यार्थ्यांना माझ्या येणाऱ्या ह्या ऑल इंडिया काउन्सिल राऊंडसाठी मनापासून शुभेच्छा। तुम्हाला तुमच्या मार्कानुसार तुमच्या इच्छेनुसार आवडीचं कॉलेज मिळावं अशी इच्छा ईश्वरचरणी मी करतो आणि सर्वांना नमस्कार करतो। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि खरंच गरजू मुलापर्यंत पोचवा। बरेचसेच काल मी पूर्ण ऑफिसला होतो, बरेच पालकांची एक इच्छा असते की आमच्या मुलाला चांगलं कॉलेज पाहिजे। अहो, सगळेच कॉलेज चांगलेच असते। समजा तुमच्या मुलाला मार्क कमी जरी पडले असले आणि तो IQ कोट्यामधनं गेला असेल किंवा मॅनेजमेंटमधनं गेला असेल, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये 220 वाला पण मुलगा शिकत असतो, 450 वाला पण शिकत असतो, 600 वाला पण शिकत असतो, 700 वाला पण शिकत असतो। टीचिंग स्टाफ तोच असतो। तुमच्या बेंचवर पण 450, 500, 600 वाला मुलगा बसू शकतो। सर्व कॉलेजेस चांगले असतील। त्यातल्या त्यात आम्ही तुम्हाला खूप चांगला तुमच्या बजेटनुसार, तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला ये जायलाच कन्व्हिनियंट हो 4-5 वर्ष या विचाराने चांगलं कॉलेज द्यायचा प्रयत्न करू। खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे। ज्या कोणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी मला फोन करावा। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।